जशी तृप्ती होती तशी तृप्ती त्या ठिकाणी त्याला व्हावा. किंवा नावाडी आहे आणि नावाडी आल्याचं नाव चालवीत असतो आणि तोच नावाडी जर वारा जर सुटलं सर्वांना तारून देणारा नावाडी म्हणजे भगवंत आहे. आणि एवढा मोठा असणारा तोच भगवंत आपल्या बंधूसाठी निश्चित त्या ठिकाणी पडला आणि तेवढ्या वेशामध्ये सुषण वैद्यराजानं धाराव म्हणतात. ऐका स्वामी रघुनंदना तो सर्वदा पैसा वदाना बंधू कैवाल्या वासना जाणगणे मनाधरे गोसे. सुषण वैद्यराज प्रभू रामचंद्राला सांगतात तुम्ही कोण आहे? सर्व ब्रह्मांडाचे मालक करता अर्था तुम्हीच आहे आणि दैर्याचे खांब सुद्धा तुम्हीच आहे. सर्व ही उत्पत्ती त्या ठिकाणी सर्व काही करणारे तुम्हीच आहे. तुम्ही थोडा विचार करा असे सुषण वैद्यराज प्रभू रामचंद्राला बोलू लागले. मुखाची चिंतने वाणवले येथे अत्यंत दुःखी होते. ऐसे मानसे न धरावे. भगवंता मनामध्ये कोणताच विचार आणू नका रे. तुम्ही त्या ठिकाणी सर्वांचे चालणारे तुम्ही आहे. सर्वांना त्या ठिकाणी वीर देणारे तुम्ही आहात. तुम्ही असं काय करायला थोडा विचार करा. याच्याकडून तर्क काढा. अशा प्रकारचे सुषण वैद्यराज प्रभू रामचंद्राला बोलू लागले. नाही रे पंचतत्व पावाला नाही याचा प्राण गेला. जीवनात येणे आसे भरला नाही निमाला बा सुषण वैद्यराज प्रभू रामचंद्र सांगतात अरे बाबा या लक्ष्मणाला शक्ती लागली आहे. याला कोणत्याच प्रकारचा बाधा झालेला नाही. तुम्ही चिंतेची हृदयामध्ये पाठ घेऊ नका. तुम्ही त्या ठिकाणी काळजी करा, त्या ठिकाणी विचार करा आणि विचार करून त्या लक्ष्मणाकडे पहा. रिकाम त्या ठिकाणी काय करू नका, चिंता करू नका म्हणता. नाही पालटले देहाचे नाम नाही काळे माले चढले जाणार जीवे लक्ष्मण सुषण वैद्यराज प्रभू रामचंद्राच्या हातात धरल्याने सांगितलं भगवंत प्रभू रामचंद्रा मी काय सांगतो तुम्ही ऐका. अरे याचं शरीर कृषी झालेलं नाहीये. याच्या शरीरावर काळी माती चढलेली नाही आणि याचं शरीर टवटवीत आहे. याला कोणत्याच प्रकारचा बाधा झाला नाही. आला कोणत्याच प्रकारचा लेश नाही. तुम्ही त्या ठिकाणी विचारपूर्वक लक्ष्मणाकडे पहा. असे कोण सुषण वैद्यराज प्रभू रामचंद्राला सांगू लागले.